मंडळाच्या वतीनं आभारी आहोत। तसेच याच ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला करजी गवळवाडी हा संघ, या संघाचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप अभिनंदन। सर्वांना विनंती असेल की सर्वांनी याच ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे। सर्वांना विनंती असेल की याच ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे। तिन्ही संघांना विनंती असेल, तसेच आयोजक मंडळाचे सर्व सभासद या सर्वांनी याच ठिकाणी यायचं आहे। थोड्याच वेळामध्ये आपण याच ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी आपण पार पाडणार आहोत। सर्वप्रथम तिन्ही संघ कृपया अजूनपर्यंत मोलाचं सहकार्य केले आहेत, असंच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे। तिन्ही संघाचे खेळाडू याच ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे। करजी गवळवाडी, सन्माननीय भगवान काका पाटील यांचं याच ठिकाणी आगमन होत आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांचं अभिनंदन करूया। हे ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभतं ते या मैदानाचे सर्व भगवान काका पाटील यांचं याच ठिकाणी आगमन होत आहे। त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने याच ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। चला सहकार्यकर्ता मित्रांनो, थोडंसं लाईन मध्ये उभं राहायचं। तलगर मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। तलगर संघाचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। चला आपण वळतोय आपल्या बक्षीस समारंभाकडे। तत्पूर्वी सर्वांनी एकदा शिवगर्जना होऊन जाऊ द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। धन्यवाद धन्यवाद मित्रांनो। सर्वप्रथम याच ठिकाणी आपण थोडं आपले ज्या कार्यक्रमासाठी आपल्याला जी पंचगिरी उत्कृष्ट लाभली होती त्या सर्व पंचांचा आपण सर्वप्रथम याच ठिकाणी सत्कार करत आहोत। याच ठिकाणी दोन्ही पंच यांचा याच ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। मी विनंती करेन आपले दोन्ही पंच यांनी याच ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे। हबीब भाऊ यांनी याच ठिकाणी सर्वप्रथम यायचं आहे, त्यांना सन्मानित करतील ह्या मंडळाचे तानाजी फावरे साहेब यांच्या हस्ते याच ठिकाणी हबीब याला सन्मानित करण्यात येत आहे। या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट पंचगिरी लाभली त्या हबीब यांना विनंती करतो की तानाजी फावरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। सन्माननीय तानाजी फावरे यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी हबीब यांचा यथोचित सन्मान केला जातोय। कृष्णा हबीब यांचा यथोचित सन्मान केला जातोय। सन्माननीय तानाजी फावरे साहेब यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। आपल्या सुंदर पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेसाठी यांच्या माध्यमातून लाभले ते पंच उत्कृष्ट पंच हबीब यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मंडळाच्या वतीने त्यांचा खूप खूप धन्यवाद। आपल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। आपलं असंच सहकार्य लाभत राहावं आणि आपल्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी झाली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। त्यानंतर दुसरे पंच आपल्याला लाभले होते ते म्हणजे कृष्णा। या कृष्णाचा सुद्धा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मी प्रवीण फावरे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे कृष्णा यांचा। आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले दुसरे पंच कृष्णा यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान होते। एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण होऊन जाऊ द्या मित्रांनो। सकाळपासून या रणरणत्या उन्हामध्ये याच ठिकाणी त्यांनी ही आपल्याला सेवा प्रदान केलेली आहे। तरी कृष्णा यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आभारी आहोत। धन्यवाद। यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी ही संपूर्ण स्पर्धा पार पाडायची म्हणजे त्यासाठी काही देणगीदार लाभत असतात आणि ते देणगीदार जे आम्हाला लाभले होते त्यांची फक्त एकदा नावं वाचतोय। ते फक्त प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं होतं ते राजेश किशन फावरे, तसेच द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं होतं ते संत कृपा चिरा सप्लायर तलगर पांडुरंग प्रकाश लाड यांच्याकडून लाभलेला आहे। तसेच तृतीय पारितोषिक चषक कुमार अभिषेक बाबू धामणे यांच्या माध्यमातून आलेला आहे। तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक कुमार संजय कदम यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक ते सुद्धा कुमार संजय कदम यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। तसेच मालिकावीर चषक हे चषक महेश ठीक यांच्या माध्यमातून आलेले आहे। आणि गोल्ड आणि सिल्वर मेडल हे तुंबाड कदमवाडी संघाचे
रमेश कदम यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, तर त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आभारी आहोत. तसेच सन्मान सामनावीर चषक हे ज्यांच्या माध्यमातून लाभलं होतं ते संत कृपा जांबाचिरा सप्लायर्स पांडुरंग प्रकाश लाड यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. तसेच सन्मान चिन्ह कुमार राकेश कांदेकर यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी लागल्याने चेंडू ज्यांच्या माध्यमातून लाभले होते ते करण कांदेकर यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मित्रांनो अभिनंदन होऊन जाऊ द्या. अशा सर्व दानशूर दात्यांमुळेच ही स्पर्धा यशस्वी होत असते. तर या सर्व दात्यांचे मनापासून आभार. आणि याच ठिकाणी सर्वप्रथम आपण याच ठिकाणी यशस्वी सन्मान करतोय. या मैदानाचे सर्व नेहमीच आपल्याला या मैदानासाठी ज्यांचं सहकार्य लाभत असतं ते आपले भगवान काका पाटील यांचा याच ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही यशस्वी सन्मान करतो. मी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की भगवान काका पाटील यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला हे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन सहकार्य लाभत असतं असे भगवान काका पाटील यांचा याच ठिकाणी यशस्वी सन्मान होतोय. नेहमीच कधीही मैदानासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर नक्कीच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळत असतो. असे हे या गावचे सुपुत्र सन्माननीय भगवान काका पाटील यांचा मंडळाच्या वतीने यशस्वी सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा भगवान काका पाटील यांचं. आम्ही सर्व मंडळाच्या वतीने आपले आभारी आहोत. आपलं हे सहकार्य आम्हाला असंच राबत राहावं आणि आपल्या माध्यमातून उत्तरोत्तर अशाच स्पर्धा याच ठिकाणी पार पाडल्या जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आली होती ते सन्माननीय दर्शन म्हात्रे दादा नेहमीच सहकार्य लाभत असतो. उत्कृष्ट क्लिअरिटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपला सहकार्य लाभत. दर्शन दादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मी राजेश दादा फावरे यांना विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी दर्शन दादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेले युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य लाभलं होतं राजेश दादा फावरे हे यथोचित सन्मान करतील. युट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही सेवा प्रदान करण्यात आली होती ते सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ. सुंदर अशी सेवा या संपूर्ण दिवसभर त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रदान करण्यात आली होती. तरी दर्शनदादा म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच ही संपूर्ण स्पर्धा ज्या आपण छताखाली याच ठिकाणी जे मंडप यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं होतं ते ज्ञानेश्वरदादा पाटील यांचं सुद्धा आम्ही याच ठिकाणी मंडळाच्या वतीनं सत्कार करत आहोत. काही कारणास्तव मला वाटतं ज्ञानेश्वरदादा पाटील याच ठिकाणी उपस्थित आहेत. तरी शब्दसमूहाने आभार मानून आपण इथून पुढे जातोय. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट समालोचन ज्यांच्या माध्यमातून लाभलं होतं आणि नेहमीच आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभत असतं असे आपल्या खेड तालुक्यातील चोरवणे गावचे सुपुत्र सन्माननीय सुदर्शन दादा जाधव यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने केला जातोय. मी प्रवीण दादा फावरे यांना विनंती करतो की त्यांना सुदर्शन दादा जाधव यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी सकाळी 7 वाजल्यापासून ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सुंदर असा आवाज आपल्या सर्वांची सुंदर कॉमेंट्री या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ऐकायला आपल्याला मिळाली असे सन्माननीय सुदर्शनदादा जाधव खेड चोरवणे गावचे सुपुत्र आणि जल फाउंडेशन मध्ये मोलाचं कार्य असे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुदर्शनदादा जाधव यांच्यासाठी. धन्यवाद दादा. मोलाचं सहकार्य सुंदर असं सहकार्य सकाळपासून आम्हाला लाभलं होतं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपलं असंच सहकार्य उत्तरोत्तर आपल्या माध्यमातून आम्हाला लाभत राहावं अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर सन्माननीय मंडळाचे पदाधिकारी धोंडू साळवी साहेब यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तरी त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान सन्माननीय गणेश कांदेकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. कारण ही स्पर्धा पार पाडायची म्हटली तर या सर्व युवा तरुणांच्या पाठीमागं एक खंबीर नेतृत्व लागतं आणि ते नेतृत्व ह्या त्यांच्या माध्यमातून जे मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असते. तर त्यांचा सुद्धा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या सर्व युवा तरुणांच्या मागे पाठीमागे उभी असणारी ही शक्ती त्या शक्तीचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपलं असंच सहकार्य राहावं ह्या मंडळाच्या पाठीमागं. यानंतर
कोणवाडीचे मंडळाचे सन्माननीय अजितदादा नात्रे यांचाही सन्मान होतोय. आज सकाळपासून आपली टीम घेऊन सुद्धा आलेत आणि मध्ये मध्ये कॉमेंट्री पण केले. कायम सहकार्य असं अजितदादा नात्रे यांचाही सन्मान होतोय मंडळाच्या वतीने. तसेच या छत्रपती शिवप्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी आतापर्यंत सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि या सर्वांचाही सामूहिक सत्कार होणार आहे. मंडळाच्या सर्व खेळाडूंच्या पदाधिकाऱ्यांचा यांचाही सन्मान होणार आहे. मंडळातील सर्व तरुण वर्गांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणार आहे. धन्यवाद. याच ठिकाणी मित्रांनो ही स्पर्धा पार पाडायची म्हटली तरी मंडळाच्या प्रत्येक सभासदाचं याच ठिकाणी योगदान मोलाचं असतं. म्हणून या सर्व सभासदांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यशस्वी पार पाडली. एकदा जोरदार टाळ्या या मंडळाच्या सर्व सभासदांसाठी होऊन जाऊ द्या. यानंतर हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण इथेच संपला असं जाहीर करतो आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी घेतोय. याच ठिकाणी सर्वप्रथम या अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आणि हा सामनावीराचा पुरस्कार याच ठिकाणी प्रदान केला जातोय. दिनेश पांडे यांनी याच ठिकाणी येऊन सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा. अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला दिनेश पांडे, उत्कृष्ट गोलंदाजी केली होती ते दिनेश पांडे याच ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा. त्यांना सन्मानित करते प्रवीणदादा फावळे आणि सर्व मान्यवरांच्या वतीने याच ठिकाणी त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या संघाचा अत्यंत अनुभवी खेळाडू आणि अतिरटीच्या सामन्यामध्ये नक्कीच संघाला विजय खेचून आणण्यामध्ये त्याचा महत्वाचं योगदान असतं असे दिनेश दादा पंडे यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. यानंतर पुढील सन्मान जे याच ठिकाणी आपण देतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो बेस्ट बॉलर ज्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती तो बेस्ट बॉलरचा किताब जातोय. कुणाला जाऊ शकतो? याच ठिकाणी बेस्ट बॉलरचा मानकरी ठरतोय तुंबाड कदमवाडी संघाचा जगदीश शिगवान संघाचा कर्णधार. याच ठिकाणी उत्कृष्ट बॉलरचा मानकरी ठरतोय तो जगदीश आणि त्याला जगदीशला सन्मानित करण्यासाठी याच ठिकाणी लक्ष्मण फावरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जगदीशला याच ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट बेस्ट बॉलर प्रदान करण्यासाठी सन्माननीय लक्ष्मण फावरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज जगदीश शिगवान सुंदर अशी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती तो जगदीश याचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद जगदीश. 2 मिनिटं फक्त याच ठिकाणी यायचं आहे. जगदीश 2 मिनिटं यायचं आहे फक्त. आपल्या 2 भावना या आपल्या या व्यक्त करायच्या आहेत. आज आपण या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन आलात आणि फायनलमध्ये घेऊन आज आपल्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळतोय. आपण संघाचे कर्णधार सुद्धा आहात तरी आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं. आपल्या इथं अनुभव आपण 2 शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम तर मी छत्रपती शिवप्रतिष्ठान चषक मंडळ यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची एक संधी दिली आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या टुर्नामेंटला आम्ही सेकंड हा मारतो. 2 वर्ष मारलेलंच आहे आणि तीच आमची हक्काचीच ट्रॉफी आहे असं समजतो. आणि हे सर्व माझी एकट्याची हे नाही आहे, ही माझी सर्व टीमची हे. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर असं याच ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि मानाची म्हणतो हक्काची ट्रॉफी यावर्षी त्यांनी गेल्या वर्षी ते सेमीफायनलमध्ये दाखल झाले होते परंतु यावर्षी फायनल मारूनच थांबलेले आहेत. त्यानंतर पुढील पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. पुढील पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन कोण असू शकतो? या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन यस निकेश. याच ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या मित्रासाठी सुंदर अशी फटकेबाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली होती. मी याच ठिकाणी त्यांना प्रदान करण्यासाठी तानाजी फावरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी निकेश याला सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी उत्तुंग षटकार या फलंदाजाने लगावले होते आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 59 धावा या फलंदाजाने याच ठिकाणी लगावलेल्या आहेत तर त्यांचं सुद्धा याच ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन होऊन जाऊ द्या. सुंदर अशी फलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. मी निकेश दादा यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी यायच्या 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. दादा आपला या स्पर्धेचा अनुभव मला वाटतं आपला संघ मला पहिल्यांदा याच ठिकाणी दाखल झालेला आहे तरी आपला या स्पर्धेचा अनुभव आपल्या खेळाडूंचं याच ठिकाणचं मत याच ठिकाणी आपण मांडायचं आहे. थँक्यू कमिटीला आम्हाला त्यांनी चान्स दिल्याबद्दल
आणि फायनलला माझी काही बॅट लागली नाही, त्यामुळे आमची जरा टीम बॅकफुटवरती गेली. आणि सध्या आम्ही आता या हंगामामध्ये आमची माता वाटतं ही फर्स्टच ट्रॉफी आहे, कारण आम्ही 2-3 वेळेला आम्ही फायनललाच हारतोय. थँक्यू. आणि मंडळीने आम्हाला चान्स दिला त्यांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद दादा, सुंदर असं मनोगत. आपलं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहो. यानंतर पुढील पारितोषिक आपण वितरित करतोय. या संपूर्ण स्पर्धेचा वंडर बॉय कोण असू शकतो, आयडिया आहे? धन्यवाद. सुंदर असं याच ठिकाणी आणि हा पारितोषिक जातोय आर्यन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आर्यनसाठी. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती आणि त्यांना सन्मानित करते गणेश कांदेकर साहेब यांच्या हस्ते हा मालिकावीराचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व आर्यन याला याच ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सुंदर अशी खेळी याच ठिकाणी पार पाडली होती. आपला हा युवा खेळाडू नक्कीच भविष्यात याच ठिकाणी मी आर्यनला सुद्धा विनंती करेन की त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आर्यन याच ठिकाणी यायचं 2 शब्द फक्त आपला अनुभव. आज या एवढ्या वयामध्ये आपल्याला हे अचिव्हमेंट प्राप्त झालेले आहे, तरी आपल्याला यशामागं कोणाची मेहनत आहे, कोणाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं होतं, हे 2 शब्दामध्ये आपण सांगायचं आहे. सर्वप्रथम मी या शिवप्रतिष्ठान चषक 2026 मंडळाचं स्वागत करतो. मी पण क्रिकेट खेळाय माझ्या गावाच्या टीमकडूनच शिकलो. म्हणजे हाच वर्ष माझ्या 11मध्ये प्ले 11मध्ये मी आलो. त्यामुळे माझ्या टीमचे सुद्धा धन्यवाद आणि धन्यवाद. नक्कीच पुढे गेले अजून मार्गदर्शन करायचं. डोळ्यात सुद्धा बॉल लागलाय तरी सुद्धा आपल्या संघासाठी खेळून तो मैदानात उभा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. याच ठिकाणी एक छोटासा मंडळाकडून सत्कार राहिला आहे. सन्माननीय रमेश कदम साहेब यांचा याच ठिकाणी सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीनं. मोलाचं सहकार्य आणि मोलाची स्पॉन्सरशिप लाभली होती ते रमेश कदम यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी प्रवीण फावरे यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांना त्यांचा यथोचित सन्मान म्हणून नेहमीच सहकार्य असतं, म्हणून त्यांना एक मंडळाच्या वतीने त्यांच्या मंडळाची जर्सी याच ठिकाणी देण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नेहमीच सहकार्य लाभत असतं, कोणताही मंडळाचा कार्यक्रम असू द्या त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. असे रमेश दादा कदम यांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय. यानंतर या स्पर्धेमध्ये 20 संघ दाखल झाले होते आणि 20 संघामधून याच ठिकाणी 3 संघ या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. नक्कीच सकाळपासूनची खेळी त्यांची जबरदस्त होती, परंतु काहीशे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले, तरी त्यांचं याच ठिकाणी 3रा क्रमांक प्राप्त झालेल्या आमचा संघ करजी गवलवाडी या संघाचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन होऊन जाऊ द्या. त्यांना याच ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. अभिषेक धामणे यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. मी संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपलं सन्मानचिन्ह घ्यायचं आहे. आणि याच ठिकाणी मला वाटतं खास उपस्थिती गावावरून लाभलेले विरुदादा, त्यांना सुद्धा विनंती असेल विरुदादांना की याच ठिकाणी त्यांनी सुद्धा यायचं आहे. संघाचे कर्णधार याच ठिकाणी येऊन आपल्या 3य क्रमांकाची ट्रॉफी घेऊन यायचं आहे याच ठिकाणी. नक्कीच आपला सकाळपासूनचा प्रवास महत्वाचा होता, परंतु काहीशा आपले प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि त्यामुळे आपल्याला फक्त या 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यांना प्रदान करण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आपल्या संघासाठी सुंदर अशी खेळी गेली होती आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन यांच्या माध्यमातून केलं होते. असा करजी गवळवाडीचा हा संघ नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. याच ठिकाणी लक्ष द्यायचं. युट्यूब लाईव्हला इकडे चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. करजी गवळवाडी संघासाठी सुंदर असा खेळ सादर केला होता. संघाचे कर्णधार याच ठिकाणी गणेश दादा आहेत. काहीसे थोडेसे नाराज झाले, पण 2 शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपला ह्या स्पर्धेतील अनुभव 2 शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे. नक्कीच ते दुःख आपल्याला असणार आहे की आपण फायनलमध्ये दाखल झाला नाही, परंतु नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्या शुभेच्छा आहेत. आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद मानतो की सहकारी या संघाचं लाभलं, आम्हाला संधी दिली खेळण्याची. आणि सेमीफायनलमध्ये थोडासा आमचा संघ थोडा बॅकफुटला गेला, त्यामुळे आम्ही सेमीफायनलमध्ये थोडीशी हे केलं आहे, हार मानली आम्ही. तर नेक्स्ट मॅच आम्ही पुरेपूर आम्ही 100% इफोर्ट देऊन जिंकता कसं येईल ही आम्ही प्रयत्न करत राहू आणि तसं करून दाखवणार आम्ही. त्याबद्दल माझ्या संघाचे
मी आभार मानतो. तसंच 100% इफोर्ट देतात, तसंच देत राहाल तुम्ही. आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव पण आपल्याला मोठं करायचं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला खेळ खेळायचा आहे. आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गणेश दादा. मागील झालेल्या टुर्नामेंटमध्ये आपण याच ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली होतीच, परंतु आज 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जातात. धन्यवाद. यानंतर पुढील पारितोषिक याच ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. जो उपविजेता ठरलेला संघ आहे फुरुज चौगुलेवाडी, या चौगुलेवाडी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या संघाला. याच ठिकाणी रमेश दादा कदम यांना विनंती करतो की याच ठिकाणी आपल्या ज्या 15 खेळाडूंना याच ठिकाणी मेडल प्रदान केले जातात, सिल्वर मेडल. याच ठिकाणी फुरुज चौगुलेवाडी 15 खेळाडू याच ठिकाणी यायचं आहे आणि आपले मेडल घेऊन जायचं आहे. सर्व खेळाडू सकाळपासून खूप मेहनत घेतात, आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन आले होते, परंतु काहीशा फरकानं याच ठिकाणी त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं आणि हा संघ उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. असा हा फुरुज चौगुलेवाडीचा संघ आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतो, नेहमीच स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. तरी त्या संघाचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही आभारी आहोत. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात. संघाचे कर्णधार यांनी याच ठिकाणी यायचं आहे आणि आपलं 2 शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. संघाचे कर्णधार मला वाटतं प्रदीप दादा आहेत. प्रदीप दादा, आपला या मैदानाचा अनुभव आणि आपण या स्पर्धेमध्ये कुठे कमी पडलात आणि काय कमतरता भासली, आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. छत्रपती शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ तळघर या सर्व मंडळाचे मी माझ्या टीमच्या वतीने, वाडीच्या वतीने आणि माझ्या गावाच्या वतीने खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो. खरंच त्यांनी एक खूप चांगलं नियोजन केलं. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच काय थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आमच्याकडून, चुक्या झाल्या, आम्ही चुकीतून सुधरू आणि पुढे चांगला खेळ करू. या मैदानावर आम्ही सतत खेळत असतो. धन्यवाद प्रदीप दादा. सुंदर असं मनोगत याच ठिकाणी आपण व्यक्त केलं आहे. नक्कीच आता जरी आपल्याला अपयश आलं असलं तरी पुढील वर्षी नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जा अशी आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतर त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे कमिटीच्या वतीनं. धोंडू साळवे आणि गणेश कांदेकर यांच्या माध्यमातून या संघाला 2य क्रमांकाची ट्रॉफी आणि मानद याच ठिकाणी देण्यात येत आहे. चेक द्यायचा, चेक पण द्यायचं. 2य क्रमांकाची ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या उपविजेत्या संघासाठी. फुरुज चौगुलेवाडी हा संघ या शिवप्रतिष्ठान चषक 2026चा उपविजेता ठरलेला संघ. या संघाचं तळघर मंडळाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. चेक पुढे दाखवायचा. आपणाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपला संघ उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहू. दादा, तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत. याच ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला सहभाग लाभत असतो आणि स्पर्धेमध्ये सहभाग लाभत असताना आमच्या अनेक टुर्नामेंटमध्ये आपण आपला संघ सहभागी होत असतो. तर आपला अनुभव आपण 2 शब्दात सांगायचा. खरोखर शिवप्रतिष्ठान तळघर मंडळाचे आम्ही आभारी आहोत की आम्हाला त्यांनी इथे चान्स दिला आणि खरोखर मंडळाने सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट करून सर्व मॅचेस व्यवस्थित सर्व खेळीमेळीच्या वातावरणाने पार पडल्या आणि खरोखर सर्व संघ तोळामेळाचे होते आणि ह्या वर्षी आमचा थोडक्यात संधी हुकली, पण नक्कीच नेक्स्ट वर्षाला आम्ही नक्कीच पुढच्या पर्वाला आम्ही नक्कीच ते प्रयत्न करू. आणि तुंबाड संघाचे पण एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी ही खेळ खेळला आणि खरोखर ते मानकरी ठरले. पण हे तुंबाड संघाचे पण आम्ही आभारी मानतो. खरोखर अत्यंत मंडळाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत, त्यांनी आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद दादा. सुंदर असं मनोगत याच ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. यानंतर या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ तुंबाड कदमवाडी संघ, या संघाला याच ठिकाणी मेडल प्रदान करण्यात येत आहेत. एकदा जोरदार टाळी सांगतात त्यांचं सुद्धा अभिनंदन होऊन जाईल. आणि 15 खेळाडूंनी याच ठिकाणी येऊन गोल्ड मेडल घ्यायचे आहे. त्यांना गोल्ड मेडल प्रदान करतील आमचे मंगेश दादा माळी, होडकर दत्तवाडी संघाचे आमचे खेळाडू मंगेश दादा माळी यांच्या शुभहस्ते याच ठिकाणी त्यांना मेडल प्रदान करण्यात येत आहेत. याच ठिकाणी हे 15 खेळाडू सकाळपासून खूप मेहनत घेतली होती आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आज या स्पर्धेमध्ये विजेतेपदावर त्यांनी नाव कोरलेलं आहे. धन्यवाद. याच ठिकाणी मला वाटतं तुंबाड कदमवाडी या संघानं पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी.
आणि त्या संघाच्या खेळाडूंचं म्हणणं आहे की आमचे अनुभवी खेळाडू सन्माननीय संजयदादा शिगवण यांचं आम्हाला सांगणं होतं की आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवायची आहे आणि आज त्यांचं सुद्धा मनोगत याच ठिकाणी मी घेणार आहे. आमचे ज्येष्ठ खेळाडू नेहमीच सहकार्य लाभत असतं आमचे संजयदादा शिगवण, त्यांनी 2 शब्दामध्ये आपला अनुभव व्यक्त करायचा आहे, कारण आपल्या खेळाडूंनी आज आपल्याला आपलं जे स्वप्न होतं प्रथम क्रमांक ट्रॉफीचं ते आज आपल्याला पूर्ण केलेलं आहे. तर आपला अनुभव आपण 2 शब्दात सांगायचा आहे. नमस्कार मंडळी. खरोखर आज शिवप्रतिष्ठान तलगर हा संघाने ना खरोखर आम्हाला संधी दिली खेळायला, त्यामुळे त्यांचा ऋणी आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज बरोबर 9 वर्षांनी खरोखर सेकंड थर्ड आम्ही मारत आलो, पण आणि फर्स्ट ट्रॉफी आम्हाला लागली नव्हती, पण आज लागली. आज खरोखर आज सगळ्यांचं म्हणजे खेळाडूंचा आभार मानतो आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो मी. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद दादा, सुंदर असं मनोगत याच ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याच ठिकाणी मंडळाचे इतर पदाधिकारी देखील आहेत. मला वाटतं तुमचा ब्रह्मोत्सव मला वाटतं 1 मेला येणार आहे. नक्कीच ही मानाची ट्रॉफी सन्मानाची ट्रॉफी त्या ब्रह्मोत्सवाला आपण मानात घेऊन जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी संघाचे कर्णधार अश्विनदादा कदम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अश्विनदादा कदम. सर्वप्रथम शिवप्रतिष्ठान तलगर या आयोजकांचे स्वागत, आम्हाला केल्याला संधी दिली त्याच्याबद्दल खरंच आज आनंद होतोय. आम्ही सलग 4-5 वर्ष आम्ही मॅच खेळत आहोत, पण आम्हाला यश काय प्राप्त होत होतं. आम्ही पहिली आणि पहिल्या ट्रॉफीसाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण आम्हाला ते यश प्राप्त नव्हते झाले. आम्ही सेकंड आणि थर्ड आम्हाला लागत होते. तसेच हीच शिवप्रतिष्ठान तलगर ही आम्हाला ट्रॉफी 2 वेळा आम्ही उपविजेता होतो आणि आम्हाला खरंच आज आनंद होतोय. आम्ही त्याच प्रथम विजेता इथे प्राप्त झाला आहे. आणि आम्हाला आमच्या टीममधील आमचे अनुभवी गोलंदाज दिनेश पंडे, खरंच यांचा सुद्धा मला आज आनंद होतोय. त्यांचा अनुभव आम्हाला म्हणजे उपयोगी ठरला इथे. धन्यवाद. आणि इतर आमचे नवीन खेळाडू आहेत आर्यन, बाकी इतर सर्व त्यांचे सुद्धा स्वागत. खरंच चांगला खेळ केला आज. धन्यवाद. धन्यवाद अश्विन दादा, सुंदर असं मनोगत. याच ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी याच ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी मला वाटतं अनुभवी खेळाडू दिनेशदादा पंडे यांचं मनोगत आपल्याला घ्यावंच लागणार. दिनेशदादा पंडे मला वाटतं फायनलला जाण्यापूर्वीच मला ते इथं सांगून गेले होते की आजची फायनल आम्ही मारणार आहे आणि खरोखरच ते शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवले आहेत. तर दिनेशदादा पंडे याच ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. दिनेशदादा पंडे. हॅलो नमस्कार. आज प्रथम छत्रपती शिवाजी शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ तलगर यांच्या वतीने आयोजित टुर्नामेंट झाली. त्यात आम्ही प्रथम क्रमांक पटकावला. म्हणजे लगातार आम्ही 3 वर्ष मेहनत खूप केली ह्याच्यासाठी, कारण का 3 वर्ष आम्ही सेकंड प्राईज मारली होती. आज प्रथम एवढं झालं की आनंद एवढा होतो की एवढ्या वर्षात आजपर्यंत आम्ही कधी फर्स्ट प्राईज आलीच नव्हती आणि ती प्रयत्न करण्यासाठी खूप मेहनत केलेली. आज पायात क्रॅम्प आली तरी पण वाटलं होतं की एक ट्रॉफी घेऊन जाईन, कारण घरातूनच ट्रॉफी ठरवून आलो होतो की मी सेमीफायनलला बॉलिंग टाकीन, पण टाकीन ती विनच करून आणेन, हाच मनात ठाणून ठेवलं होतं. पण ज्या टायमाला ठरवलं होतं ते कंपल्सरी सक्सेसफुल झाली. ही देवाची कृपा म्हणावी. थँक्यू. हे म्हणाई आमची कृपा मुले आज आम्ही आज पहिला प्राईज मारलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि शिवप्रतिष्ठानचाही धन्यवाद म्हणतो. थँक्यू. आभारी आहे तुम्ही. थँक्यू. धन्यवाद दिनेशदादा पंडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी सुद्धा आणि या विजेत्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या छत्रपती प्रतिष्ठान चषक 2026चा मानकरी ठरलेला हा तुंबाड कदमवाडी 1 नंबर आहे संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि याच ठिकाणी मला वाटतं ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं याच ठिकाणी आगमन झाले. ज्ञानेश्वर दादा